ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश पाविस्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांना निलंबित करा अशी मागणी करण्यात आली आहे। ग्रामविकास अधिकारी प्रकाश पाविस्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ यांना निलंबित करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे करण्यात आली। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ हे दप्तर तपासणीखाली संबंधित जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करून त्यांनी एक प्रकारे दहशत सुरू केली असून यामुळे अनेक ग्रामपंचायत अधिकारी हे दबावाखाली काम करत आहेत। याचाच एक प्रत्यय म्हणून ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश पाविस्कर यांना आत्महत्या करावी लागली। ही घटना अतिशय गंभीर असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी संबंधित पाविस्कर यांना दिवसातून 70 वेळा फोन केले। यातूनच त्यांना आत्महत्या करावी लागली। एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं अशा पद्धतीनं वागणं कितपत योग्य आहे असा सवाल ग्रामसेवक युनियनच्या वतीनं विचारला जात आहे। दरम्यान सूर्यकांत भुजबळ हे काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर रुजू झाले। सोलापूर जिल्हा परिषदेत येण्यासाठी त्यांनी वजनदार आमदारांच्या शिफारशी घेतल्या, पण त्यांनी आल्यानंतर काही महिन्यातच आपलं बस्तान बांधायला सुरुवात केली। त्यानंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना टार्गेट करून त्यांची एक प्रकारे आर्थिक पिळवणूक करण्याचा घाट बांधला। दरम्यान त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामसेवक युनियनच्या वतीनं देण्यात आला। तर दुसरीकडे ग्रामपंचायत विभागातील प्रशासन अधिकारी जहीर शेख यांच्या अधिपत्याखालीच ही मोहीम होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। प्रशासन अधिकारी जहीर शेख यांची बांधकाम 2 इथं बदली झालेली असतानासुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्या मर्जीनं ते आजही इथं कार्यरत आहेत। दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आणि विस्तार अधिकारी अक्षय शेंडगे यांना निलंबित करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीनं अध्यक्ष DB भुजबळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे केली। यावेळी ग्रामसेवक युनियनचे कार्याध्यक्ष NV ढवळे, कार्याध्यक्ष DM पाटील यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते। बार्शी येथील ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश पाविस्कर यांनी 19/11/2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या आत्महत्या करण्यापाठीमागं जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ साहेब आणि विस्तार अधिकारी शेंडगे साहेब यांनी सतत त्या 19 तारखेला त्यांना सतत टॉर्चर करून जवळजवळ एका दिवसामध्ये त्यांना 70 ते 80 फोन केलेले आणि तू कुठं आहे तिथं थांब, तुला काय सोडणार ना अशी दमदाटीची भाषा केल्यामुळं डिप्रेशनमध्ये जाऊन त्या दिवशी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। सुदैवानं ते त्यातून वाचलेले आहेत, परंतु सध्याही त्यांची मृत्यूशी झुंज चालू आहे आणि या जबाबदार अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी म्हणून आजचं निवेदन आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांना दिलेलं आहे।